Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhana and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम ह्या लेसनचा आपण एक्सरसाइज बघतो आहे आणि त्याच्यातला प्रत्येक प्रश्न आपण व्यवस्थित क्लिअर करून घेऊन एक्झामच्या दृष्टीने या प्रश्नांची उत्तर कशी लिहायची हे मी तुमच्यासाठी क्लिअर करते आहे. क्वेश्चन नंबर 1, 2, 3 छानपैकी क्लिअर केलेला आहे. नाव लेट्स सी क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 की जो 4 किंवा 5 मार्क्ससाठी एक्झाममध्ये तुम्हाला विचारला जाईल. तर फर्स्ट क्वेश्चन तुमच्यासमोर आहे क्वेश्चन नंबर 4 मधला. एक्सप्लेन द फॉलोइंग सायकल्स इन युअर ओन वर्ड. तुम्हाला ह्या सगळ्या सायकल्स ज्या तुमच्या पुस्तकामध्ये दाखवलेल्या आहेत, कुठली कार्बन सायकल आहे, नायट्रोजन सायकल आहे आणि ऑक्सिजन सायकल आहेत, या सायकल्स तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करायच्या आहे 4 मार्कासाठी किंवा 5 मार्कासाठी विथ डायग्राम. त्यांच्या डायग्राम काढून तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहे. तर चला बघूया पहिली सायकल की जी एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये तुम्ही ह्या पद्धतीने डायग्राम काढा आणि पॉईंट्सही लिहा, तुम्हाला सोपं जाणार आहे 4 किंवा 5 मार्क्स मिळवणं. इथे पुस्तकामध्ये तुमच्या बघा ही कार्बन सायकल दाखवलेली आहे, पण ही पिक्चर फॉर्ममध्ये आहे. काऊचं वगैरे पिक्चर दाखवलेलं आहे, पण ही आपल्याला एक्झाममध्ये आपण काय करूया, एक सर्कल किंवा रेक्टँगलच्या फॉर्ममध्ये ही डायग्राम काढूया आणि ते नावं जे आहे ते लिहूया. आणि डायग्राम काढल्यानंतर तुम्हाला एक्सप्लेनेशन करणं खूप सिम्पल जाणार आहे. म्हणून आपण ही जी डायग्राम आहे ती व्यवस्थित काढून घेऊया. पहिले ही जी डायग्राम तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती फक्त आता मी व्यवस्थित रिप्रेझेंट करते इन द फॉर्म ऑफ वर्ड. शब्दांमध्ये आपण ती रिप्रेझेंट करणार. सो स्टुडंट, तुमच्या पुस्तकात दाखवली त्याच्याऐवजी तुम्ही कार्बन सायकलची ही डायग्राम काढू शकतात. सगळ्यात पहिले बायोटिक जे डिकम्पोजिशन होत असतं कोणाकडून होत असतं, ॲनिमल्स पण काय करत असतात, ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड काय करत असतात, वातावरणात सोडत असतात. म्हणून ॲनिमल्स रिलीज कार्बन डायऑक्साईड इंटू ॲटमॉस्फिअर. देन फोटोसिंथेसिस इन प्लांट. फोटोसिंथेसिसमध्ये काय करत असतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असतात आणि कार्बन डायऑक्साईड घेत असतात आणि परत ऑक्सिजन काय करत असतात, सोडत असतात. त्यानंतर बायोटिक डिकम्पोजिशन पण होत असतं. फॉसिल फ्युएल बर्निंग या सगळ्या गोष्टींमधून सुद्धा कार्बन बाहेर पडत असतो. सो अशा पद्धतीने डायग्रामॅटिकली तुम्ही हे कार्बन सायकल शो करू शकतात. आता हे लिहायचं कसं, 5 मार्कासाठी आल्यानंतर लिहायचं कसं. सगळ्यात पहिले काय करणार आहात तुम्ही, या कार्बन सायकलमध्ये डेफिनेशन लिहिणार आहात. पहिल्या पॉईंटमध्ये काय करणार आहात तुम्ही, कार्बन सायकलची डेफिनेशन लिहिणार आहात. तर काय आहे डेफिनेशन कार्बन सायकलची. कार्बन सायकलची डेफिनेशन खूप सिंपल आहे. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन. जो कार्बन आहे त्याचं सर्क्युलेशन होणं आणि पुन्हा रिसायकल, परत तो म्हणजे वातावरणातून सर्क्युलेट होऊन काय होतो, परत वातावरणातच परत येत असतो वेगवेगळ्या माध्यमातून. ओके, द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग, परत कार्बन तयार होत असतो. फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे ॲटमॉस्फिअरकडून तो कार्बन कुठे जातो, लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे जाते. अँड त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ झाल्यानंतर परत तो कार्बन काय घेत असतो, आपल्या कुठे येत असतो, परत नेचरमध्येच परत येतो. ह्या सायकलला आपण काय म्हणत असतो, कार्बन सायकल म्हणत असतो. साधी गोष्ट आहे, आपण मातीतून जन्माला येतो आणि मातीतच मरतो. याचा अर्थ काय होत असतो, आपण प्रोड्युसर अन्न खातो, अन्नाला प्रोड्युसरला हर्बिओरसला कार्निओरस मरतात. मग त्यांच्या बॉडीचं डिकम्पोजिशन होतं, मग त्याच्यातले इनऑर्गॅनिक सबस्टन्सचं ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये रूपांतर होतं. म्हणजेच त्याच्यातले जे कार्बन वगैरे जे मूलद्रव्य असतात ते डेड प्लांट्स आणि ॲनिमल्समधले रिलीज होत असतात आणि ते पुन्हा जाऊन जमिनीला मिळत असतात. आणि यालाच आपण काय म्हणत असतो, कार्बन सायकल म्हणत असतो. तर चला फटाफट आपण डेफिनेशन लिहून घेऊया कार्बन सायकलची. अशा पद्धतीने फर्स्ट पॉईंटमध्ये आपण कार्बन सायकलची डेफिनेशन लिहिली आहे. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग. काय होत असतं, सर्क्युलेशन पण होत असतं आणि रिसायकलिंग पुन्हा रिजनरेट होत असतो. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ॲटमॉस्फिअरकडून कुठे जात असतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे जात असतो आणि पुन्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा परत ॲटमॉस्फिअरकडे येत असतो. हा जो कार्बनचा प्रवास होत असतो आपण त्याला काय म्हणत असतो, कार्बन सायकल म्हणत असतो. ओके, आता ही कार्बन सायकल एक्सप्लेन कशी करायची. ओके, इम्पॉर्टंट स्टेप्स इन कार्बन सायकल किंवा इम्पॉर्टंट स्टेप्स किंवा इम्पॉर्टंट थिंग्स इन कार्बन सायकल आपण लिहिणार आहोत सेकंड पॉईंटमध्ये. त्याच्यामध्ये आपण पुन्हा सब पॉईंट्स करणार आहोत. तर सगळ्यात पहिले काय होत असतं माहिती तुम्हाला, तुमचे जे प्लांट्स आहे ना, प्लांट कन्वर्ट atmospheric carbon dioxide into carbohydrates means in glucose by the process of photosynthesis. म्हणजे तुमचा जो वातावरणातला जो वनस्पती आहे, वातावरणातला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, सूर्याकडून सनलाईट घेतात, जमिनीकडून न्यूट्रियन्स घेतात, फोटोसिंथेसिस प्रोसेस करतात आणि हा जो ॲटमॉस्फिअरिक कार्बन डायऑक्साईड आहे ना, याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात, ते कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्समध्ये. म्हणून ही स्टेप लक्षात ठेवायची. ॲटमॉस्फिअरिक कार्बन डायऑक्साईड
फोटोसिंथेसिस बाय दी प्लांट इनटू कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स. मग आपण पॉईंट्स तिथूनच पहिला लिहू शकतो. पहिला पॉईंट काय लिहिणार आहात तुम्ही? प्लांट्स कन्व्हर्ट्स ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड, CO2 म्हटलं तरी चालेल, इनटू ग्लुकोज म्हणा किंवा कार्बोहायड्रेट्स, इनटू ग्लुकोज म्हणूया, इनटू ग्लुकोज बाय दी प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. मग याच्यामध्ये काय काय तयार होत असतात ते पण तुम्ही साईड बाय लिहिलं तरी चालणार आहे. पहिलं काय? प्लांट्स कन्वर्ट्स ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड इनटू glucose by the process of photosynthesis. In this process they produces carbon compounds like carbohydrates, protein आणि फॅट्स. कार्बोहायड्रेट्समध्ये पण कार्बन आहे, प्रोटीन्समध्ये पण कार्बन आहे, फॅट्समध्ये सुद्धा काय आहे? कार्बन तुमचा प्रेझेंट आहे. मग तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता सेकंड पॉईंटमध्ये इन दिस प्रोसेस दे प्रोड्युसेस कार्बन कंपाऊंड लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स. चला सेकंड पॉईंट लिहूया. इन दिस प्रोसेस दे प्रोड्युसेस ते शॉर्टकटमध्ये कार्बोहायड्रेट्स लिहिलेले आहे. तुम्ही फुल फॉर्ममध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स. बघा एक्झामच्या दृष्टीने आपल्याला उत्तर लिहिता येणं खूप गरजेचं आहे. पहिल्या पॉईंटमध्ये काय लिहिणार तुम्ही? डेफिनेशन डायरेक्ट लर्न करून टाका. त्यानंतर इम्पॉर्टंट स्टेप्समध्ये सगळ्यात पहिली वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात वातावरणातला, फोटोसिंथेसिस प्रोसेस करतात आणि त्याचं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्समध्ये कन्व्हर्जन करतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. आता इथे एक केमिकल प्रोसेस आहे, मेन प्रोसेस आहे. ते झाल्यानंतर तुम्ही काय करा? पुढची केमिकल प्रोसेस लिहा किंवा मेन प्रोसेस जी आहे ती केमिकल फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये लिहा. ठीक आहे. आता हे सगळ्यांना जमलं पाहिजे. आता फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये काय करत असतात? वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेत असतात, वॉटर घेत असतात आणि इथे आपण असा ॲरो काढत असतो. ॲरोवरती काय असतं? सनलाईट, सूर्यप्रकाश घेत असतात. ते सूर्यप्रकाश असतो आणि कोणतं पिगमेंट असतं रे? क्लोरोफिल पिगमेंट असतं. आणि याच्या सहाय्याने ते काय करत असतात? ग्लुकोज तयार करत असतात. ग्लुकोजचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, C6H12O6. ही प्रोसेस तुम्हाला लिहिता आली पाहिजे. ग्लुकोज तयार करतात, त्यानंतर पाणी पण बाहेर टाकत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं काय करतात? रिलीज करतात. ऑक्सिजन हा वातावरणामध्ये सोडत असतात. मग आता ही रिॲक्शन बॅलन्स कशी करायची? बॅलन्स सगळ्यांना करता आली पाहिजे ही रिॲक्शन. तुम्ही जर इकडे बघितलं तर इथे किती आहे? कार्बन एकच आहे, इथे कार्बन 6 आहे. 6 कार्बन आहे म्हणून इथं 6 आहे म्हणून काय करायचं? बॅलन्स करताना पहिली इथे 6 लिहून घ्यायचं. ठीक आहे. 6 लिहिण्यामुळे परिणाम काय झाला बघा? 6 दुने 12, ऑक्सिजन किती झाले? 12 आणि हा एक 13 झाला. आणि इथे ऑक्सिजन किती आहे? इथे 6, हा 7, 8, 9च आहे. मग आता ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी आपण काय करणार आहोत? परत इथे आपण 6 लिहूया. 6 लिहिल्यानंतर काय झाले बघा? हे 6, 7, 8, हे 6 आणि 6 12 झाले, 13, 14 ऑक्सिजन झाले आणि इकडे किती झाले तुमचे? 12, 13 झाले. मग आता परत इकडे बॅलन्स करावं लागणार आहे आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे हायड्रोजन किती आहे तुमचे? हायड्रोजन 12 आहे. इथे हायड्रोजन 2च आहे म्हणून इथे आपण काय लिहिलं? 12 लिहिलं. समजा आपण इथे 12 लिहिलं. 12 लिहिल्यामुळे हायड्रोजन 24 झाले. हायड्रोजन काय झाले? 24 झाले. हे 24 आणि हे जुने 6 दुने 12 किती झाले? 12 24 12 36 झाले. मग आता अजून काय करावं लागणार आहे तुम्हाला? इथे ऑक्सिजनची संख्या वाढून गेली बघा. 6 दुने 12, 12 ऑक्सिजन झाले इथे आणि 12 आणि 12 24. 12 आणि 12 हे बघा 6 2 12, हे 12 ऑक्सिजन आणि हे 12 ऑक्सिजन 24 ऑक्सिजन झाले. मग आपल्याला 24 ऑक्सिजन करायचं आता इथे. मग इथे आता याच्यासाठी काय करा तुम्ही? स्टेप्स डायरेक्ट लक्षात ठेवा. बॅलन्स करायचं मी तुम्हाला सांगून देते कसं करायचं. इकडे 6 लिहायचा, इकडे 6 लिहायचा आणि इकडे पण 6 लिहून टाकायचा आणि याच्या अगोदर 12 लिहायचा. 6 2 12. ही सोपी स्टेप सांगते पण तुम्हाला समजावून सांगण्यासाठी डिटेलमध्ये सांगते. बॅलन्स करताना काय करायचं तुम्हाला हे सगळं तर माहिती आहे. कार्बन डायऑक्साईड, वॉटर, सनलाईट, क्लोरोफिल, ग्लुकोज, वॉटर आणि ऑक्सिजन. त्याच्यानंतर तुम्ही इथे काय लिहिणार? इकडे 6 लिहिणार, हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या तिथे पण 6 लिहिणार, वॉटरच्या तिथे आणि इथे फक्त 12 लिहिणार आहात. मग आता तुम्हाला ऑक्सिजन 12 24 कसे झाले बघा. इथे 6 2 12 आणि हे 12. मग इथे बघा इथे किती झाले? 6. इथे पण काय झाले? 6 12 आणि इथे 12 24 झाले.
येते लक्षात. सो अशा पद्धतीने ही प्रोसेस तुम्ही लिहायची आहे. मेन कार्बन सायकलमधली ही प्रोसेस आहे. पहिले डेफिनेशन, नंतर इम्पॉर्टंट स्टेटमध्ये प्लांट्स कसे फोटोसिंथेसिस करतात आणि काय काय बाहेर टाकतात आणि ती जी स्टेप्स आहे ती स्टेप लिहायची आहे. आता बघूया आपले पुढचे पॉईंट्स. आता हे स्क्रीनशॉट काढून घ्या. आता हे मी रफ करते, नंतर तुम्हाला पुढच्या स्टेप्स सांगते. सो स्टुडंट, अशा पद्धतीने आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स बघत होतो. त्याच्यामध्ये आपण जी फोटोसिंथेसिसची प्रोसेसची जी केमिकल रिॲक्शन आहे ती केमिकल रिॲक्शन लिहिली 3rd पॉईंटमध्ये. सो स्टुडंट, आता 4th पॉईंटमध्ये आपण काय लिहिणार आहोत, दॅट इज हर्बिओरस ॲनिमल डिपेंड ऑन दी producer or the plants for their food and carnivorous animal depending on the herbivorous. ठीक आहे. तुमचे जे वनस्पती आहे, वनस्पतींना हर्बिओरस खातात, हर्बिओरस ॲनिमल्सला कोण खातं, कार्निओरस ॲनिमल खातात. आणि कार्निओरस ॲनिमल्स नंतर मरून गेल्यानंतर त्यांच्यातला जो कार्बन आहे तो अशा पद्धतीने काय होतो, ते मेल्यानंतर त्यांच्या बॉडीमधले इनऑर्गॅनिक सबस्टन्सचं ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये कन्व्हर्जन होत असताना कार्बन रिलीज होतो आणि कार्बन रिलीज झाल्यानंतर पुन्हा तो जमिनीला मिळतो आणि त्याच्यात नवीन वनस्पती ह्या उगवत असतात. सो अपेक्स कन्झ्युमरपर्यंत हा जो कार्बन आहे फ्रॉम प्रोड्युसर म्हणजे फ्रॉम ह्याच्यापासून फोटोसिंथेसिस प्रोसेसपासून ते त्यांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा कार्बन रिलीजपर्यंत तो अपेक्स कन्झ्युमरपर्यंत हा कार्बन काय होत असतो, सायकलप्रमाणे इथे फिरत असतो. ठीक आहे. 4th पॉईंटमध्ये तुम्ही लिहा, आपल्या मनानेच लिहायचं आहे, हर्बिओरस नेक्स्ट पॉईंटमध्ये काय लिहायचं तुम्ही, इन दिस प्रोसेस द बायोटिक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम प्लांट टू हर्बिओरस, फ्रॉम हर्बिओरस टू कार्निओरस अँड फ्रॉम कार्निओरस टू अपेक्स कन्झ्युमर्स. ओके. शेवटच्या कन्झ्युमरपर्यंत टर्शरी जो काही हाय लेवलचा असेल, म्हणजे तुमचा वनस्पतींना नाकतोड्याने खाल्लं, नाकतोड्याला बेडकाने खाल्लं, बेडकाला सापाने खाल्लं, सापाला इगलने खाल्लं, अपेक्स कन्झ्युमर, तिथपर्यंत हा कार्बन काय होतो, रिसायकल होतोय. मग इथे शेवट पॉईंटमध्ये लिहा तुम्ही, इन दिस वे हा जो बायोटिक कार्बन आहे बघा, बायोटिक डिकम्पोजिशन म्हणतो ना आपण, बायोटिक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड, डायरेक्ट चेंजेस फॉर्ममध्ये लिहिते आता मी, फ्रॉम प्रोड्युसर टू हर्बिओरस, हर्बिओरस टू कार्निओरस आणि कार्निओरस टू अपेक्स कन्झ्युमर किंवा अपेक्स कन्झ्युमर तुम्ही म्हणू शकतात शेवटचं. ठीक आहे. आय थिंक इथपर्यंतचे पॉईंट तुम्हाला समजले असेल. आता पुढचं बघूया. आणि लास्टला काय होत असतं, इव्हेंच्युअली आफ्टर डेथ ऑफ ऑल टाइप्स ऑफ कन्झ्युमर्स and are decomposed by bacteria and fungi, the carbon dioxide is released again into the atmosphere and it is again used by the living organism or the plants. Okay. At last, शेवटी मी जे तुम्हाला प्रोसेस समजावून सांगितली की हर्बिओरस हे प्रोड्युसरला खातात, कार्निओरस हर्बिओरसला खातात, बायोटिक कार्बन अशा पद्धतीने प्रोड्युसरपासून हर्बिओरसपासून कार्निओरस आणि कार्निओरसपासून अपेक्स कन्झ्युमरपर्यंत जातो आणि ॲट लास्ट त्या सगळ्यांची डेथ झाल्यानंतर बॅक्टेरिया आणि फंगाय त्यांचं डिकम्पोजिशन घडून आणतात आणि CO2 अगेन ॲटमॉस्फिअरमध्ये येतो. अशा पद्धतीने कार्बनची सायकल चालू आहे आणि परत वनस्पती वापरत असतात. ओके. शेवटी काय लिहिणार आहात, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द it's called as a carbon cycle. कार्बन सायकल का म्हणणार, या प्रोसेसला तुम्ही कार्बन सायकल का म्हणणार, बिकॉज कार्बन इज कंटिन्युअसली पास फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कार्बन सायकल म्हणणार आहात कारण कार्बन इज कंटिन्युअसली पासेस फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनादर. सो अशा पद्धतीने ही कार्बन सायकल आपली कंप्लीट होते. पण त्याच्यामध्ये आपली एक रिॲक्शन लिहायची राहिलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण फोटोसिंथेसिस दाखवलं आणि दुसरं रेस्पिरेशनची पण केमिकल रिॲक्शन लिहायची आहे. त्यासाठी मला इथे रफ करावं लागेल. तुम्ही आता हा स्क्रीनशॉट काढून घ्या. ती एक लिहिल्यानंतर तुमचे सगळे पॉईंट्स इथे कंप्लीट होतात. आता सगळ्यात महत्त्वाचं अबायोटिक जो कार्बन आहे तो अबायोटिक कार्बन आहे तो मेन फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन प्रोसेसने काय होतं सर, रिसायकल आणि रियूज होत असतो. म्हणून आपण फोटोसिंथेसिसची प्रोसेस इथे लिहिलेली आहे. आता फक्त रेस्पिरेशनचं राहिलेलं आहे. तुम्ही असं लिहू पण शकतात, अबायोटिक कार्बन रिसायकल बाय
कोणत्या प्रोसेस? फोटोसिंथेसिस. मग तुम्ही शेवटी ह्या दोन रिॲक्शन लिहू शकतात. अँड रेस्पिरेशन. आता मी फोटोसिंथेसिस प्रोसेस झाल्यानंतर लगेच तुम्हाला फोटोसिंथेसिसची केमिकल रिॲक्शन लिहून दिली आहे. आता रेस्पिरेशनमध्ये नक्की काय होत असतो? जो ग्लुकोज असतो C6H12O6 म्हणजे आपण जे अन्न म्हणतो वनस्पतींचं, त्याची काय होते असते? ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होत असते. ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन. मग त्याच्यामध्ये कोण भाग घेत असतं? मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया जो पॉवर हाऊस म्हणतो आपण, मायटोकॉन्ड्रिया काय करत असतो? त्याच्यामध्ये सामील होत असतो. आणि ह्या प्रोसेसमध्ये काय होत असतो? कार्बन डायऑक्साईड रिलीज होत असतो आणि वॉटर वेपर पण बाहेर पडत असते. आणि एनर्जी आपल्याला ATPच्या फॉर्ममध्ये काय मिळत असते? एनर्जी मिळत असते. आता ही रिॲक्शन कशी बॅलन्स करायची हे पण तुम्हाला एक ट्रिक सांगते की याच्यामध्ये सगळीकडे 6 लिहून टाकायचं. म्हणजे तुमची रिॲक्शन इथे 6 आणि इथे पण 6 म्हणजे बरोबर रिॲक्शन बॅलन्स होईल. बॅलन्स कसं बघा? इथे कार्बन 6 आहे, इथे पण कार्बन किती झाले तुमचे? 6 झाले. इथे हायड्रोजन 12 आहे, इथे पण हायड्रोजन 6 दुने 12 झाले. इथे ऑक्सिजन किती आहे? 6 आणि हे 6 आणि 2 6 दुने 12, 12 आणि 6 18 ऑक्सिजन आहे. मग इथे बघा हे 6 2 जा 12 12 झाले. नंतर हे 12 आणि 6 किती झाले? 18 ऑक्सिजन. म्हणजे अशा पद्धतीने बॅलन्स करायचं. पण ट्रिक काय लक्षात ठेवायची? C6H12O6 इकडे 6 इकडे 6 इकडे 6 अशा पद्धतीने कार्बन सायकल जरी तुम्हाला कधी एक्झाममध्ये आलं तर हे सगळे पॉईंट्स व्यवस्थित लिहा आणि प्रश्नांचं उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे. ठीक आहे, चला बघूया आपली नेक्स्ट सायकल. सो स्टुडंट, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला बघायची आहे नायट्रोजन सायकल. आता पुस्तकामध्ये बघा, तुमच्या पुस्तकात पेज नंबर 86 आहे. या 86 वरती ही नायट्रोजन सायकलची डायग्राम दिलेली आहे. पण डायरेक्टली आपल्याला हे काऊ वगैरे डायरेक्ट दाखवता येणार नाही. त्याच्यामुळे आपण काय करूया? डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जे आहे जे वर्डच्या फॉर्ममध्ये दाखवूया. आता सगळ्यात पहिले काय करावं लागणार आहे? नायट्रोजन सायकलमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नायट्रोजन सायकल ही लिहावी लागणार आहे. तर काय आहे नायट्रोजन सायकलची डेफिनेशन? तर नायट्रोजन सायकल म्हणजे काय? द सर्क्युलेशन अँड द रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस into the form of different compounds. म्हणजे तुमचं जर नायट्रोजन आहे त्याचं सर्क्युलेशन होतं. सर्क्युलेशन म्हणजे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये काय होतं? त्याचं सर्क्युलेशन होत असतं. रिसायकलिंग पण होत असतं फ्रॉम डिफरंट कंपाऊंड्स. म्हणजे नायट्रोजनच्या नायट्रेट्स कंपाऊंडमध्ये रूपांतर होत असतो. कशामुळे? वेगवेगळे जे बायोटिक फॅक्टर्स असतात आणि अबायोटिक फॅक्टर्स असतात थ्रू द नेचर. अँड दिस इज कॉल्ड ॲज द नायट्रोजन सायकल. ही सगळ्यात पहिले आपण डेफिनेशन लिहून घेऊया नायट्रोजन सायकल. सो स्टुडंट, अशा पद्धतीने सगळ्यात पहिले तुम्हाला नायट्रोजन सायकल ही एक्झामला विचारलं जाईल त्यावेळेस ही डेफिनेशन लिहायची आहे. पुस्तकात पण ही डेफिनेशन दिलेली आहे. डेफिनेशन खूप सिंपल आहे. जशी आपण ऑक्सिजन सायकलची डेफिनेशन लिहिली त्याच पद्धतीने आपण नायट्रोजन सायकलची पण डेफिनेशन लिहिणार आहोत. काय आहे? द सर्क्युलेशन अँड द रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन. काय होतं तिथे आपण काय लिहितो? कार्बन सायकलमध्ये कार्बनचं सर्क्युलेशन आणि कार्बनचं रिसायकलिंग होत असतं. पण इथे नायट्रोजन सायकल मध्ये नायट्रोजन लिहायचं आहे. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस इंटू डिफरंट कंपाऊंड्स. त्या नायट्रोजनचं वेगवेगळ्या कंपाऊंड्स मध्ये रूपांतर होत असतं. म्हणजे नायट्रोजनचं नायट्रेट्स नायट्राइट्स मध्ये रूपांतर होत असतं डिफरंट कंपाऊंड थ्रू द व्हेरियस बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेस. आता बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेस म्हणजे तुमचं ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे नायट्रोजन फिक्सेशन आहे की ज्याने काय होत असतं? वातावरणातल्या नायट्रोजनचं स्थिरीकरण होत असतं की जे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. काही अबायोटिक प्रोसेस आहे आणि काही बायोटिक प्रोसेस आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं अम्युनिफिकेशन आहे, नायट्रिफिकेशन आहे, नंतर डिनायट्रिफिकेशन आहे, नायट्रोजन फिक्सेशन आहे. या 4 प्रोसेसने काय होत असतं? यातल्या काही अबायोटिक आहे आणि काही बायोटिक प्रोसेस आहे. इज कॉल्ड ॲज अ नायट्रोजन सायकल. सो आय थिंक तुम्हाला ही डेफिनेशन क्लिअर झाली असेल. सर्क्युलेशन, रिसायकलिंग, बायोटिक आणि अबायोटिक हे 4 शब्द लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावरून डेफिनेशन तुम्ही तयार करायचे आहे छानपैकी. दॅट इज द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ द nitrogen in the nature into different compounds through biotic and abiotic processes is in nature is called as a nitrogen cycle. आता हे नायट्रोजन सायकलच्या सगळ्या स्टेप्स लिहिण्याच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागणार आहे? त्याची जी डायग्राम आहे ती डायग्राम ड्रॉ करावी लागणार आहे की जी तुम्हाला पूर्ण जी आहे शॉर्ट नोट लिहायला मदत करणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करूया? ही डायग्राम काढून घेऊया. सो स्टुडंट, ही डायग्राम अशा पद्धतीने ड्रॉ करायची आहे. तुमच्या पुस्तकामध्ये काऊ वगैरे दिलेला आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या स्टेप्स तुमच्या लक्षात राहणार आहे कारण आपण त्याच्यामधल्या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत त्या शॉर्ट नोटमध्ये लिहिणार आहोत. फॉर एक्झाम्पल तुमचं नायट्रोजन फिक्सेशन आहे. नायट्रोजन फिक्सेशन नंतर अमोनिफिकेशन आहे. अमोनिफिकेशन नंतर नायट्रिफिकेशन आणि नायट्रिफिकेशन नंतर डिनायट्रिफिकेशन. आता नायट्रोजन फिक्सेशन काय आहे? अमोनिफिकेशन काय आहे? म्हणजे ह्या 4च स्टेप लक्षात ठेवायचं की इम्पॉर्टंट नायट्रोजन सायकल मधल्या 4 इम्पॉर्टंट स्टेप कोणत्या? नायट्रोजन फिक्सेशन, अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन. या 4 स्टेप तुम्हाला इथे लिहायच्या अशा सर्क्युलर पद्धतीने.
आणि इथे तुम्हाला नायट्रोजन गॅस लिहायचा आहे. मग नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय त्याचा अर्थ इथे लिहिणार. अमोनिफिकेशन म्हणजे काय त्याचा अर्थ इथे लिहिणार. नंतर नायट्रिफिकेशन म्हणजे काय त्याचा अर्थ. डिनायट्रिफिकेशनचा अर्थ आपण लिहिणार आहोत. झाली. नायट्रोजन सायकलची डायग्राम काढणं खूप सिंपल आहे. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय फॉर्मेशन ऑफ नायट्रेट्स इनटू नायट्राइट्स. ओके. मग आता नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन वातावरणातला जो नायट्रोजन आहे त्याचं नायट्रेट्स आणि नायट्राइट्स मध्ये रूपांतर होणं म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन आहे. त्यानंतर अमोनिफिकेशनचा अर्थ काय लिहिला रिलीजिंग ऑफ अमोनिया अमोनिया बाहेर पडणं. नायट्रिफिकेशनचा अर्थ काय लिहिला कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इनटू नायट्रेट्स अँड देन नायट्राइट्स. आता ज्यावेळेस मी डिटेलमध्ये या सगळ्या स्टेप सांगेल त्यावेळेस तुम्हाला एक खूप सिंपल डायग्राम काढणं पण जाणार आहे आणि या सगळ्या स्टेप पण खूप सिंपल जाणार आहे. मग ज्यावेळेस नायट्रोजन सायकल त्यावेळेस सगळ्यात पहिले डेफिनेशन लिहायची ह्या सगळ्या ज्या आहे ही फ्लो चार्ट किंवा ही डायग्राम काढायची आणि मग नंतर आपण लिहिणार आहोत इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ द नायट्रोजन सायकल. तर स्टुडंट सगळ्यात पहिले आपण काय करूया टाकूया टॉपिक दॅट इज इम्पॉर्टंट प्रोसेस इन नायट्रोजन सायकल. इथे आपण स्टार्ट करूया आणि इम्पॉर्टंट स्टेजेस म्हणा किंवा इम्पॉर्टंट प्रोसेसेस म्हटलं तरी चालेल. इम्पॉर्टंट प्रोसेसेस ऑफ दी नायट्रोजन सायकल ह्या 4 स्टेट. ओके. आता काय आहे नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे वातावरणातला जो नायट्रोजन आहे त्याला फिक्स करत असतं कोण वेगवेगळे वातावरणातले घटक आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला लिग्युमिनस प्लांट सगळ्यांना माहिती आहे. लिग्युमिनस म्हणजे ज्यांना शेंगा येतात शिंबीधारी वनस्पती म्हणतात त्याला. आपण ज्या भुईमुंगाच्या शेंगा वगैरे खात असतो बघा किंवा ज्या पीजच्या शेंगा खात असतो ह्या ज्या शेंगा असतात या शेंगांची जी मुळं असतात ही अशा पद्धतीचे मुळं असतात. या मुळांवरती काय असतात असे छोटे छोटे काय असतात गाठी असतात खूप साऱ्या. तुम्ही भुईमुंगाची एखादं जे रोप आहे किंवा भुईमुंग तयार झाल्यानंतर ते शेंगा उपटून पहा तर तुम्हाला अशा त्याच्यावरती गाठी दिसतील. या गाठींमध्ये काय असतं माहिती तुम्हाला याच्यामध्ये असतात रायझोबियम आणि अझोटोबॅक्टर. कोणत्या बॅक्टेरिया असतात रायझोबियम आणि ॲझेटोबॅक्टर नावाच्या बॅक्टेरिया असतात. त्या काय करत असतात ॲटमॉस्फिअर मधला जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन शोषून घेत असतात आणि त्याचं नायट्रेट्स आणि नायट्राइट्स मध्ये रूपांतर करत असतात आणि यालाच आपण काय म्हणतो असतो बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस असतो. म्हणजे अशा पद्धतीने ॲटमॉस्फिअर मधला जो नायट्रोजन आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने काय केला जात असतो फिक्स केला जात असतो आणि त्याचं कन्व्हर्जन नायट्रेट्स टू नायट्राइट्स मध्ये केलं जात असतो बाय ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन फिक्सेशन. त्यानंतर तुमचं इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन आणि तुमचं बायोलॉजिकल. आता बायोलॉजिकल तुम्हाला मी सांगितलंच आहे पण आता ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन फिक्सेशन सुद्धा आहे. आता ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे आकाशामध्ये खूप जोरात वीज चमकते बघा. वीज चमकल्यानंतर जो आपल्या नायट्रोजन किती आहे जवळजवळ 78% आहे. हा या नायट्रोजन मधला निम्मा नायट्रोजन तुमचा ज्यावेळेस आकाशात वीज चमकते त्यावेळेस काय होत असतो तयार होत असतो. म्हणजे हे झालं ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन फिक्सेशन. मग ह्या 3 प्रोसेस आहे ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन फिक्सेशन इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन आणि बायोलॉजिकल प्रोसेसने. या सगळ्या प्रोसेसने काय होत असतं नायट्रोजन गॅस इज कन्व्हर्टेड इनटू नायट्रेट्स आणि नायट्राइट्स आणि यालाच काय म्हणणार आहोत आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणणार आहोत. सगळ्यांच्या लक्षात आलं नायट्रोजन फिक्सेशन काय आहे. नायट्रोजन इज कन्व्हर्टेड इनटू नायट्रेट्स अँड नायट्राइट्स थ्रू ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन फिक्सेशन इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेसेस. ओके. आता आपण हे याच्यामध्ये लिहून काढणार आहे. त्याचा अर्थ मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितला आहे. चला नायट्रोजन फिक्सेशनचं पटापट लिहून घेऊया. काय लिहिणार आहात तुम्ही कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन गॅस कन्व्हर्जन तिथूनच लिहायचं म्हणून ही फिगर काढणं महत्वाचं बघा. कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन गॅस कशामध्ये कन्व्हर्जन होतं रे फॉर्मेशन म्हटले तिथे कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन गॅस इनटू नायट्रेट्स आणि नायट्राइट्स. हे काय आहे नायट्रोजन कंपाऊंड्स आहे इनटू नायट्रेट्स अँड नायट्राइट्स. कशामुळे होतं रे सांगितलं 3 प्रोसेसने बाय बायोलॉजिकल इंडस्ट्रियल अँड ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन फिक्सेशन थ्रू बस एवढंच लिहायचं होतं आपल्याला. नायट्रोजन फिक्सेशन मध्ये काय करायचं होतं कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन गॅस इनटू नायट्राइट्स अँड नायट्रेट्स थ्रू बायोलॉजिकल इंडस्ट्रियल अँड ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन फिक्सेशन. चला पहिला पॉईंट आपला क्लिअर झालेला आहे. आता पुढे काय लिहायचं आहे आपल्याला दुसरी प्रोसेस दुसरी स्टेप दॅट इज अमोनिफिकेशन. चला आता याच्यासाठी काय करावं लागेल मला हे वरचं रफ करावं लागेल. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला नायट्रोजन सायकल लिहायला काय अडचण येणार नाहीये. ठीक आहे. पहिल्या स्टेपमध्ये आपण नायट्रोजन सायकलची डेफिनेशन लिहिली त्यानंतर ही फ्लो चार्ट काढला किंवा ही डायग्राम काढली. डायग्राम
नुसार पहिलं नायट्रोजन गॅस नायट्रोजन फिक्सेशन हे पहिल्या पॉईंटमध्ये लिहिलं स्टेप्समध्ये. त्यानंतर दुसरी जी स्टेप आहे ती आहे तुमची अमोनिफिकेशन. तर फटाफट आपण काय करणार आहे आता दुसऱ्या स्टेप विषयी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि आपण मग ती शॉर्टकटमध्ये लिहिणार आहोत. अमोनिफिकेशन. अमोनिफिकेशन म्हणजे काय आहे? रिलीजिंग ऑफ अमोनिया. अमोनिया मुक्त होत असतो, अमोनिया बाहेर पडत असतो. कशा पद्धतीने? पण तुम्हाला तिथे दिलंय का रिलीज ऑफ अमोनिया लिहिलेलं आहे. सो रिलीज ऑफ अमोनिया ज्यावेळेस डिकम्पोजिशन ऑफ डेड जे प्लांट्स आहे ॲनिमल्स आहे ते मरतात, त्यांचे जे बॉडी आहे त्या बॉडी कुजत असतात. कुजल्यानंतर त्या डेड बॉडीजमधून प्लांट्स आणि ॲनिमलच्या डेड बॉडीजमधून काय करत असतो? अमोनिया हा रिलीज होत असतो. मग रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड अगेन थ्रू एस्क्रीटा ऑफ वेस्ट ऑर्गॅनिझम. आपण जे आपण जे ॲनिमल्स आहोत आपला जो एस्क्रीटा आहे, जर तुम्ही वॉशरूमच्या तिथे वगैरे बघितलं तर वास येत असतो, कारण का? अमोनिया रिलीज होत असतो, अमोनियाचा तो वास असतो. वॉशरूमच्या साईडनी कुठला वास येत असतो? तो अमोनियाचा वास असतो. किंवा तुमचे काऊ, बफेलोज किंवा जे ॲनिमल्स आहेत त्यांचा जो एस्क्रीटा आहे त्यातून पण एक विशिष्ट प्रकारचा वास येत असतो, तो अमोनियाचा वास असतो. म्हणजे जे एस्क्रिटरी जी वेस्ट आहे ऑर्गॅनिझमचं त्याच्यात मधून पण काय होत असतो? हा अमोनिया रिलीज होत असतो आणि यालाच काय म्हणत असतो आपण? अमोनिफिकेशन. आणि या अमोनियामध्ये सुद्धा काय असतो? एक प्रकारचा नायट्रोजन असतो. ओके. सो रिलीजिंग ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रीटरी वेस्ट ऑफ ऑल दी ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज द अमोनिफिकेशन. आलं लक्षात तुम्हाला? अमोनिफिकेशन म्हणजे काय? डेड ॲनिमल्स आणि प्लांट्स मधून डिकम्पोजिशन झाल्यानंतर अमोनिया रिलीज होत असतो किंवा एक्सक्रीटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम यांच्यामधून काय होत असतो? अमोनिया रिलीज होत असतो. याला म्हणत असतो आपण अमोनिफिकेशन. ओके. चला फटाफट आपण काय करूया आता? अमोनिफिकेशनचे डेफिनेशन लिहून घेऊया. ठीक आहे. अशा पद्धतीने अमोनिफिकेशनची डेफिनेशन आपण लिहून घेतलेली आहे. रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड ॲनिमल्स. डेड बॉडीज लिहिलं तरी चालणार आहे, डेड ॲनिमल्स लिहा किंवा डेड बॉडीज मध्ये वनस्पती प्राणी दोघांच्याही डेड बॉडीज लिहिल्या तरी चालणार आहे. ओके. अँड थ्रू द एक्सक्रीटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज द अमोनिफिकेशन. सो पहिली स्टेप होती नायट्रोजन फिक्सेशन की ज्याच्यामध्ये कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन इंटू नायट्राइट्स अँड नायट्रेट्स थ्रू बायोलॉजिकल ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन, बायोलॉजिकल देन ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन अँड इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन. त्यानंतर अमोनिफिकेशन रिलीज ऑफ अमोनिया फ्रॉम द डेड ॲनिमल्स डेड बॉडीज अँड एक्सक्रीटरी वेस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज द अमोनिफिकेशन. आता थर्ड आपली स्टेप आहे ती आहे कोणती रे? नायट्रिफिकेशन. थर्ड स्टेप आहे आपली नायट्रिफिकेशन. आता नायट्रिफिकेशन मध्ये आपण तिथे डायग्राम मध्ये काय लिहिलं आहे रे? कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्रेट्स देन नायट्राइट्स. ओके. अमोनिया जो आहे ना त्या अमोनियाचं पहिले नायट्रेट मध्ये कन्व्हर्जन होत असतं आणि त्यानंतर नायट्राइट मध्ये होत असतं पहिले आणि मग नायट्रेट मध्ये होत असतं. लक्षात ठेवायचं सगळ्यात पहिले कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्राइट अँड देन नायट्रेट. ओके. इथे बघा. ओके. नायट्राइट अँड देन नायट्रेट. इथे मी पहिले नायट्रेट लिहिलं आणि नायट्राइट्स लिहिलेलं आहे. मग मी इथे काय करून घेते? पहिले नायट्राइट्स करून घेते. नायट्राइट्स देन नायट्रेट. ओके. पहिले नायट्राइट्समध्ये कन्व्हर्जन होत असतं अमोनियाचं. ओके. मग आता लिहूया कन्व्हर्जन ऑफ अमोनिया. तेच लिहायचं आपल्याला वाक्य. अमोनिया इंटू पहिले कशामध्ये होतं रे? नायट्राइट्स and then into nitrates is called as the nitrification. अमोनियाचं नायट्राइट्स मध्ये आणि मग नायट्रेट मध्ये कन्व्हर्जन होणं याला आपण नायट्रिफिकेशन म्हणत असतो. आता पुढची 4 नंबरची स्टेप आहे तुमची डिनायट्रिफिकेशन. बघा किती सिंपल आहे नायट्रोजन सायकल. डिनायट्री स्पेलिंग चुकले बघा. डिनायट्री पाहिजे होतं. नायट्रिफिकेशन. नायट्रोजन फिक्सेशन झालं पहिली स्टेप, नंतर अमोनिफिकेशन झालं, मग नायट्रिफिकेशन झालं. आता डिनायट्रिफिकेशन. डिनायट्रिफिकेशनच्या तिथे काय लिहिलं रे? कन्व्हर्जन ऑफ N2 कंपाऊंड्स म्हणजे नायट्रोजन कंपाऊंड्स इंटू नायट्रोजन गॅस. ओके. कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड्स म्हणजे कोणते? नायट्रेट्स आणि नायट्राइट्स याचं परत नायट्रोजन गॅसमध्ये रूपांतर होणं याला आपण डिनायट्रिफिकेशन म्हणत असतो. डिनायट्रिफिकेशन म्हणजे त्याच्यापासून नायट्रोजन गॅसच्या रूपामध्ये तयार होते त्याला आपण डिनायट्रिफिकेशन म्हणतो. मग काय लिहिणार तुम्ही त्याचं? कन्व्हर्जन ऑफ
नायट्रोजन कंपाऊंड्स, नायट्रोजन कंपाऊंड म्हणजे तेच नायट्राइट्स आणि नायट्राइट्स, इनटू नायट्रोजन गॅस, नायट्रोजन गॅस इज कॉल्ड ॲज अ डिनायट्रिफिकेशन. बघा नायट्रोजन सायकल इथे आपली संपलेली आहे. किती सिंपल होतं. सगळ्यात पहिले आपण नायट्रोजन सायकलची डेफिनेशन लिहिली की जी खूप सिंपल होती. त्यानंतर आपण सगळी ही जी फ्लो चार्ट आहे नायट्रोजन गॅस, पहिले त्याचं नायट्रोजन फिक्सेशन होतं 3 प्रकारने, बायोलॉजिकल, ॲटमॉस्फिरिक आणि इंडस्ट्रियलने. मग नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय, कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन गॅस इंटू नायट्रेट्स आणि नायट्राइट्स इज कॉल्ड ॲज नायट्रोजन फिक्सेशन. त्यानंतर अमोनिफिकेशन, अमोनिफिकेशनमध्ये काय होतं, रिलीज ऑफ अमोनिया. पण कुठून होत असतो तो रिलीज ऑफ अमोनिया, फ्रॉम द डेड बॉडीज, फ्रॉम द डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम. जे मेलेले वनस्पती प्राणी आहे त्यांच्या बॉडीमधून आणि त्यांचं जे एक्सक्रीटा असतं त्याच्यातून अमोनिया मुक्त होत असतो, त्याला आपण अमोनिफिकेशन. अमोनिफिकेशन झाल्यानंतर नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन म्हणजे काय, कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्राइट्स देन नायट्रेट, याच्यामध्ये रूपांतर होणं म्हणजे नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन झाल्यानंतर डिनायट्रिफिकेशन. डिनायट्रिफिकेशन मध्ये परत नायट्रोजन गॅस हा तयार होत असतो हा परत पहिल्यापासून. ठीक आहे, कशा पद्धतीने, कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड्स इनटू नायट्रोजन गॅस. सो अशा पद्धतीने ह्या सिंपल स्टेप आहे तुमच्या नायट्रोजन सायकलच्या की ज्या तुम्हाला एक्झाममध्ये 5 आउट ऑफ 5 किंवा 4 आउट ऑफ 4 मार्क हे नायट्रोजन सायकलचे मिळून देणार आहे. सो अशा पद्धतीने नायट्रोजन सायकल इथे संपली. नंतर बघूया पुढची सायकल.